गुरुवारी रात्री होटिंग रोडवरील ईदगाह मैदानासमोर एका रिक्षावाल्याने दुचाकीवर जाणाऱ्या आई आणि मुलाला कट मारून गेल्याने मुलाच्या पाठीमागे बसलेल्या आईच्या पायाला रिक्षा धडकल्याने त्या खाली पडल्या. त्या गंभीर जखमी होता. फक्त त्यांच्या डोक्याला मुक्का मार बसला आहे. पण अशा वेळेस त्या रिक्षावाल्याने रिक्षा न थांबवता त्यांची चौकशी न करता विमानतळाच्या दिशेने सुसाट रिक्षा घेऊन निघून पळून गेला. सुदैवाने त्या महिला गंभीर जखमी झाल्या नाहीत. फक्त त्यांच्या डोक्याला मोठा टेंगूळ आलाय. पाठीमागील गाड्यांची गती कमी असल्याकारणाने सुदैवाने त्या 4 चाकी गाडी खाली येता येता वाचल्या. पाठीमागच्या गाड्या जर वेगात असल्या असत्या तर त्या जिवंत राहिल्या नसत्या, अशी चर्चा तेथील बघणाऱ्या नागरिकातून ऐकण्यास मिळत आहे. सुदैवाने तेथून आमच्या न्यूज चॅनलच्या पत्रकार रेणुका वाठारे या जात होत्या. त्यांनी या प्रकार पाहिल्यानंतर लगेच त्यांनी कंट्रोल रूमला कळवलं आणि बातमी कव्हर केली. याबाबतीत त्या जखमी महिलेशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील माहिती दिली आहे. पाहूयात. डोक्याला टेंगूळ तर रिक्षावाल्यानं धडकून गेला. रिक्षावाल्यानं धडकून गेलाय का? बरं बरं. कुणाची चूक होते? कुणाची चूक होते? त्याची रिक्षावाल्याचीच होती. होय. नाव काय तुमचं? काय माहित होतं त्यांचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं इंदुबाई. इंदुबाई? हं. कुंदुंबले. कुंदुंबळे. कुंदुंबले. कुंदुंबळे. बरं बरं. तुमच्यासोबत कोण येतं? मुलगा आहे. मुलगा आहे का? नाव काय सर तुमचं? संजय कुंदुंबळे. कुठं राहता तुम्ही? आशीर्वाद नगर, इथं कल्याण नगर. काय झालं नेमकं? येताना रिक्षावाला कट मारला, गेला. पडले का मग? हां. कसं पडले होते? पायाला धक्का लागला ते पण. बरं बरं. काय म्हणजे टेंगूळ वगैरे आले का? टेंगूळ. टेंगूळ आले का? बरं ठीक.